नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एम-पी-एस-सी त्याचबरोबर सरळ सेवा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयवाढ म्हणजेच वयात शिथिलता देण्यासाठीची कमाल वयोमर्यादा वाढवण्यासाठीचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार पाहू शकता, शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार पाहू शकता, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग संदर्भाधीन क्रमांक 2च्या शासन निर्णयान्वये दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. सदर अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदसंख्या व आरक्षण नमूद करून मागणीपत्रे सुधारित करण्याची कार्यवाही आवश्यक आहे. याकरता सुधारित मागणीपत्रकानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2024च्या नियोजित वेळापत्रकांपेक्षा साधारण 9 ते 10 महिने विलंब झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांनी शासन सेवेतील उमेदवारांकरताची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने असे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत. या अनुषंगानेच कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात निवेदने शासनास प्राप्त झाली आहेत. आता या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणी कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसारच शासन निर्णय झालेला आहे. पाहू शकता, प्रस्तावनेतील नमूद कारणांचा साधक बाधक विचार करून शासन निर्णयाद्वारे खालीलपैकी सूचना देण्यात येत आहेत. महत्त्वाच्या सूचना पाहूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 1 जानेवारी 2024 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरती करता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि या जाहिराती निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर पार पडलेल्या नाहीत, अशा जाहिरातींकरता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक 1 मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 25 एप्रिल 2016च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. यानंतर ज्या पदांसाठी संबंधित पदांचा सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक 25 एप्रिल 2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केलेली आहे, अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर 1 वर्ष इतकी शिथिलता देय राहील. यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातींकरता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करावी. आता पाहू शकता, याची प्रोसेस आहे, म्हणजे ज्यांना जे पूर्ण झालेली आहेत, अर्जांची प्रोसेस पूर्ण झालेली आहे, यासाठी पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठीची लिंक जारी केली जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एम-पी-एस-सीकडून लवकरच एक परिपत्रक जे आहे, प्रसिद्धीपत्रक, या संदर्भात जारी केले जाईल. आणि त्याचबरोबर ज्या प्रोसेस आहे, म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या पदांसाठी लवकरच पुन्हा एकदा जे उमेदवार अर्ज करू शकले नाहीत, वयवाढी म्हणजे वय उलटून गेल्यामुळे, ते पुन्हा एकदा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आता सदर शिथिलता ही केवळ एक वेळेची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून या शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियम अथवा संदर्भाधीन 25 एप्रिल 2016च्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादा लागू राहील. पाहू शकता, ही एक वेळेची बाब म्हणून लागू करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयानंतर जे जाहिराती प्रसिद्ध होतील त्यासाठी वयवाढ लागू असणार नाही. या अगोदरच्या जे एम-पी-एस-सीच्या जाहिराती आहेत यासाठी ही वयवाढ लागू असणार आहे, म्हणजेच वयोमर्यादा
लागू असणार आहे. 2 वर्षाची किंवा 1 वर्षाची जी सूट आहे ही देण्यात आलेली आहे आणि यानुसार जे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे पुन्हा रिओपन लवकरच करण्यात येईल. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत अधिकृत परिपत्रक जारी केले जाईल आणि त्याचबरोबर लिंकसुद्धा जारी केले जातील. या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.